हॅलो फ्रेंड्स, आज आहे संडे. तर मी आज संडे स्पेशल नाश्ता बनवलेला आहे. हा नाश्ता रवा आणि बटाट्याचा आहे. त्यासाठी मी 2 ते 3 बटाटे बॉईल करायला कुकरमध्ये लावले आहेत. बटाटे बॉईल होईपर्यंत आपण नाश्त्याची तयारी करूया. त्यासाठी मी घेतलेल्या एका बाउलमध्ये 1 वाटी रवा आणि 1 वाटी गव्हाचे पीठ. त्यात टाकते आहे मी थोडे तीळ, चिली फ्लेक्स, धुवून कट केलेली कोथिंबीर आणि चवीनुसार थोडे मीठ टाकते. आता या मिश्रणाला छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर 2 ते 3 चमचे यात तेल घालायचं आहे. त्यानंतर परत 1 ते 2 मिनिट त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर 2 ते 3 चमच मिश्रण दुसऱ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. या काढून ठेवलेल्या मिश्रणाचा वापर आपण या रेसिपीमध्ये पुढे करणार आहोत. ते तुम्हाला पुढे बघायला मिळेल. आता बाउलमधल्या मिश्रणात पाणी घालून त्याला छान मळायचं आहे. या मिश्रणाला चपाती किंवा पुरीपेक्षा पण जास्त सॉफ्ट मळायचं आहे, कारण यात आपण रवा घातलेला आहे आणि रवा हा पाणी टाकल्यानंतर थोडा फुलतोच. आता हे मिश्रण छान मळून झालेलं आहे. आता थोडा तेलाचा हात घेऊन मी याला लावणार आहे आणि 5 मिनिट याला झाकून ठेवणार आहे. बटाटा बॉईल झालेला आहे. त्याला सोलून मॅश करायचं आहे. बटाटा मॅश झाल्यानंतर त्यात 2 चॉप केलेले कांदे टाकायचे आहेत. थोडे चिली फ्लेक्स टाकायचे, चवीनुसार मीठ टाकायचा, गरम मसाला आणि आमचूर पावडर, थोडे तिखट घालायचे आहेत. एक चमच धनिया पावडर टाकते. या मिश्रणाला छान मिक्स करून घ्यायचं आहे. यात थोडे रेड चिली सॉस टाकते आहे. तुम्ही यात पिझ्झा पास्ता सॉस पण टाकू शकता किंवा शेजवान चटणी पण टाकू शकता. त्याने पण खूप छान टेस्ट येते याला. आता त्याला छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण साईडला ठेवलेलं मिश्रण घ्यायचं आहे. त्याला पाणी टाकून पातळ करायचं आहे. याचं थिकनेस तुम्ही बघू शकता की मी किती थिक ठेवलेलं आहे. आता आपण मळून ठेवलेलं पीठ घ्यायचं आहे. त्याचा गोळा करून त्याला लाटायचं आहे. त्याला बटाट्याचं मिश्रण लावायचं आहे. मिश्रण लावून झाल्यावर त्याला रोल करायचं आहे. पाती थोडी चपातीपेक्षा जाड लाटायची आहे. याला छान टाईट रोल करून घ्यायचं आहे. रोल झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत. पीसेस रेडी झाले आहेत. आता आपण पातळ केलेल्या मिश्रणात हे एक एक पीस डीप करून तेलात फ्राय करायचं आहे. हा नाश्ता खूप क्रंची आणि टेस्टी झालेला आहे. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा.